हे कळतं आपल्याला. सर प्रश्न असा आहे की एक सेकंड, या ठिकाणी स्थलांतर थांबत नाही. गेले कित्येक वर्षापासून कोकणात बरेच नेते काम करतात. तर स्थलांतरावरती आपण काय काम करणार आहात का? आणि लोकल ट्रेन सुरू होत नाही माणगावपर्यंत. काय स्थलांतर? इथल्या लोकांना जॉब नाहीत, नोकऱ्या, त्याच्यामुळे ते मुंबईला जातात, पुण्याला जातात. तर ह्या ठिकाणी गावाचे गाव बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला? तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना, तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग त्या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. त्यासाठी एमआयडीसी वगैरे असे प्रकल्प येतील. एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसलात? मी आता काय वाचून दाखवतो तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजताय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुटेळी खिंडा अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूदंड मोठा पडणार आहे. अशातच एकदा सर तुम्ही सांगितले की केंद्रीय मंत्रींनी स्वतः हात टेकलेले, मग याचं सोल्युशन काय आहे? 17 वर्षात जर एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात, मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी आंदोलन पण केली. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की ह्या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्याला काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करा तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. तुम्ही नाशिकचा दौरा करून आलात आणि नाशिक पुणे जो रस्ता आहे, रेल्वे मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. आता आज तिथे आंदोलन होत आहे, तो रस्ता बंद पाडलेला आहे. जो मूळ मार्ग आहे तोच मार्ग थेट नाशिक पुणे असा मार्ग. मला माहिती नाही, मला पाहिलं नाही, बघतो. साहेब, रायगडपासून ते सिंधुदुर्ग मालवणपर्यंत तेच नेते आणि तेच आमदार खासदार निवडून येतात. पण मागच्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आले की धमकावलं जात होतं मतदारांना, जर मतदान दिलं नाही तर तुमचा निधी बंद केला जाईल, आणि ह्या सगळ्या भीतीतून मतदारांनी मतदान केलं असं. समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना. परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाहीत. असंच चालू राहणार. चला.